ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी आहे। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अवस्था म्हणजे तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती राहिलं दुपाटणं अशीच झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार अशी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती। याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घड्याळ चिन्हावर आपले उमेदवार उभे केले। राज्यातील किंबहुना देशातील ही पहिली वेळ असेल जिथे एका पक्षानं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपले उमेदवार स्वतःहून दुसऱ्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिले आणि त्या पक्षाच्या अधिकृत चिन्ह असलेल्या घड्याळ यावर उभे केले। महत्त्वाची बाब म्हणजे यातील काही जण निवडून आलेत, मात्र आता निवडून आल्यानंतर हे अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाल्यामुळे त्यांच्या मूळ पक्षाची म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाशी कायमचा संबंध संपलाय। यामध्ये पुणे जिल्ह्यातून इंदापूरच्या अंकिता पाटील, शिरूर मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सुजाता पवार, कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली गटातील संध्या पाटील यांचा समावेश आहे आणि त्यामुळे आता ज्या शरद पवारांच्या उमेदवारांनी हाती घड्याळ घेतलं होतं त्यांचं पुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झालाय। पक्ष विलीनीकरणाची चर्चा मागे पडल्यामुळे आपलं पुढे काय असा प्रश्न या सदस्यांसमोरही उभा ठाकलाय। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, आमदार राजकुमार बडोले आणि नरहरी झिरवळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। एक तुम्ही समजून घ्या की जेव्हा दादा जिवंत होते त्यांच्यावर आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा दादांच्या आदेशानेच हे सगळे कार्यकर्ते जे तुतारीचे होते ते घड्याळ तिथं लढले। दादांचा आदेश हा अंतिम आदेश, दादांची इच्छा ही अंतिम इच्छा। आता ते लढले, निवडून आलेले आहेत, त्यामुळे आता ज्या पक्षातून ते आलेले त्या पक्षाला त्यांची तिथं काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। ज्या ठिकाणी तुतारी आणि घडी एकत्रित लढले तर त्या ठिकाणची जी नेते मंडळी आहेत ते त्या ठिकाणी चर्चा करतील आणि निर्णय घेतील। आता आपण पाहतो अनेक वेळा अशा काही युती होतात। आता चंद्रपूरमध्ये जर पाहिलं तर आपण ठाकरेंची युती भारतीय जनता पक्षासोबत झालेली आहे। आता तिथली ती परिस्थिती असेल त्या परिस्थितीला पाहून त्या ठिकाणी निर्णय घेतला जातील आणि साधारणतः त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी असतील ते व्यवस्थित त्या ठिकाणी निर्णय घेतील। जे घड्याळावरती लढून आले, जे शरद पवार यांच्या पक्षामध्ये होते त्यांचं भवितव्य काय असणार? नाही, आता त्यांनी निर्णय घेताना कोणाच्या मागणीनुसार सांगण्यानुसार घेतला असेल काय असेल, पण शेवटी जे घड्याळाबरोबर असतील त्यांना घड्याळाचे नेते लोक सहकार्य करतीलच। आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी संपुष्टात आली आहे अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे। एकीकडे काँग्रेसनं स्वबळावरती तयारी करा असे आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेत, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुतीसोबत घरोबा केलाय, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंही काही ठिकाणी भाजपला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडी संपुष्टात आली आहे असं बोललं जात आहे। मात्र दुसरीकडे आगामी काही दिवसात राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत, विधान परिषदेच्याही अनेक जागा भरल्या जाणार आहेत आणि त्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले नाही तर एकही खासदार राज्यसभेवर जाऊ शकणार नाही। विधान परिषदेतही याचा मोठा फटका बसू शकतो आणि त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद यासाठी तरी महाविकास आघाडी एकत्र येणार की महायुतीचाच फायदा होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजू। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, या सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच महाविकास आघाडी एकत्र राहू शकते का, की सध्याची काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे ती पाहता याचा मोठा फायदा महायुतीलाच होऊ शकतो? माधवी, आपण पाहतो की जवळपास महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावरती आहे अशा प्रकारचं बोललं जातंय आणि जर असंच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं तर खरं तर महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता येणार नाही असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं। तर महायुतीच्या ठिकाणी फायदा होईल असं पाहायला मिळतंय, कारण पुढच्या आता 2 एप्रिलला 7 जागा ज्या आहेत त्या राज्यसभेच्या रिक्त होतात। त्यामध्ये शरद पवारांचे असेल, रामदास आठवले असतील, भागवत कराड असतील, धैर्यशील पाटील असतील, प्रियंका चतुर्वेदी आहेत, रजनी पाटील आहेत, फौजिया खान आहेत, या 7 जागा रिक्त होतात। यामध्ये भाजपच्या 3 आहेत, राष्ट्रवादीच्या 2 आहेत, काँग्रेसची 1 आहे आणि शिवसेना युबीटीची 1 आहे। मात्र जर आपण पाहिलं का विधानसभेतून निवडून दिलेले सगळे हे खासदार आहेत, त्यांना मतदान केलं खासदार आहेत आणि त्यामुळे साहजिकच आहे की
286 आमदारांचं जर आपण समीकरण पाहिलं तर साधारणतः 37चा कोठा जो आहे तो ठरण्याची शक्यता आहे आणि 37ची मेजॉरिटी जी आहे ती महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे तीनही पक्षांना एकत्र आल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे 6 जागा या महायुतीच्या आणि 1 जागा जी आहे ती महाविकास आघाडीची निवडून येऊ शकते असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. अगदी तेच समीकरण आपल्याला विधान परिषद सुद्धा पाहायला मिळते, कारण विधान परिषदेच्या एकूण आता 55 जागा आहेत आणि 23 जागा रिक्त आहेत आणि त्यापैकी 9 जागा ज्या आहेत ते 14 मे 2026ला पुन्हा एकदा रिक्त होत आहेत. त्यामुळे आपलं पाहायला मिळतंय का उद्धव ठाकरे असतील, नीलम गोऱ्हे असेल, अमोल मिटकरे असतील, शशिकांत शिंदे असतील, राजेश राठोड असेल, संदीप जोशी असतील, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात ही मुदत संपत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय का जवळपास 36 आमदारांचं जे आहे तो कोठा ठरण्याची शक्यता आहे. तेवढी मेजॉरिटी जर पाहिली तर नक्कीच. आणि या दृष्टीनं आता आगामी काळात काही वेगवान घडामोडी पाहता येतील, त्यामुळे या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. धन्यवाद राजू या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. मागील महिनाभरापासून वेध लागलेल्या भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळालाय. 20 फेब्रुवारीला निवडणूक होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिलेली आहे. महापौरपदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच आणि नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू आहे आणि त्यातून घोडेबाजार होण्याची भीती व्यक्त होतीये. महापौर व उपमहापौर पदासाठी 16 फेब्रुवारीला म्हणजेच दुपारी 3 ते 5 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. शुक्रवारी 20 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता विलासराव देशमुख सभागृहात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. पालिकेत काँग्रेस 30, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 12 जागा, समाजवादी पार्टीच्या 6 जागा, भाजप 22, शिंदेच्या शिवसेनेला 12, कोणार्क विकास आघाडीचे 4 नगरसेवक, भिवंडी विकास आघाडीचे 4 तर अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. बहुमतासाठी 46 नगरसेवकांची आवश्यकता आहे. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून. चंद्रकांत पाटील माझे हितचिंतक आहेत आणि त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय. तसंच चंद्रकांत पाटलांवर मी कधीच बोलत नाही असे ते म्हणाले. दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही. त्यामुळे दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. आणि दादा हे मला माननीयच आहेत, त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही. आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत. 2008 साली मनसेनं रेल्वे भरती चाचणी परीक्षेच्या विरोधात आंदोलन करत उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली होती आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटकही झालेली होती. राज ठाकरेंना अटक केल्यानंतर मनसे नेते आणि महाराष्ट्र सैनिकांनी ठिकठिकाणी तोडफोड केली, रास्ता रोको केला आणि कायदा सुव्यवस्था बिघडली होती. या सगळ्या प्रकरणी 89 जणांवर गुन्हे दाखल झालेत, ज्यामध्ये आरोपी म्हणून अखिल चित्रे, हाजी अराफत शेख, शिरीष पारकर यांची सुद्धा नाव आहेत. या सगळ्या प्रकरणावर आज बांद्रा कोर्टात सुनावणी होणार असून वरच्या कोर्टात हे प्रकरण वर्ग होणार की बांद्रा कोर्ट या सगळ्यांच्या संदर्भात काही निर्देश देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सध्या स्थितीत अखिल चित्रे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत, हाजी अराफत शेख हे भाजपमध्ये गेलेत, तर शिरीष पारकर हे मागील अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील. जिल्ह्यातील निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत आज सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. विकास कामांचा आढावा, आगामी धोरणांवर चर्चा आणि स्थानिक प्रश्नांवर मार्गदर्शन या बैठकीमध्ये केलं जाईल आणि त्यामुळे पुणेकरांचं लक्ष या दौऱ्याकडे असेल. अहिल्यानगरमधून एक महत्त्वाची अपडेट. अहिल्यानगरमध्ये लव जिहाद विरोधी आणि धर्मांतरण विरोधी कायद्यासाठी मोर्चा काढण्यात येतोय. कायद्याचं प्रशासनाला स्मरण करून देण्यासाठी आज सकाळी 11 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाईल. या मोर्चात आमदार संग्राम जगताप हे सहभागी होणार असल्याची माहिती आहे. अजित पवार असताना संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. आता अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा संग्राम जगताप हे हिंदुत्ववादी मुद्दे घेऊन पुढे येतात का हे पाहणंही महत्त्वाचं असेल. आता नांदेडमधून एक महत्त्वाची बातमी आहे.
नांदेड जिल्ह्यातील एका तरुण विद्यार्थ्यानं आपली जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर अपंगत्वावर मात करत संपूर्ण समाजासमोर प्रेरणादायी असा आदर्श निर्माण केलाय. दोन्ही हात नसतानाही पायानं लिहून 12वीची परीक्षा देणारा 19 वर्षीय सूरज शिवराज उबाळे आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरतोय. सूरज हा नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातील गाडेगाव येथील रहिवासी आहे. त्याचा जन्मच दोन्ही हात नसलेल्या अवस्थेत झाला. मात्र या अपंगत्वानं त्याच्या आयुष्याला कधीच थांबवलं नाही. लहानपणापासूनच सूरजच्या आईवडिलांनी त्याला सामान्य मुलांप्रमाणे शिक्षणाची संधी दिली. अपंग शाळेत शिक्षण घेत 10वी पर्यंतचा टप्पाही पूर्ण झाला. 10वीच्या परीक्षेत सूरजनं 64% गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. 10वी नंतर सूरजनं कला शाखेत 11वीचं शिक्षण घेण्यासाठी कंधार येथील श्री शिवाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शारीरिक अडचणींमुळे तो रोज कॉलेजला जाऊ शकत नाही. मात्र तो घरीच राहून दररोज 4 तास नियमित अभ्यास करतो. त्याच्या या शिस्तबद्ध अभ्यासामुळेच आज तो आत्मविश्वासानं 12वीची परीक्षा देतोय. हा मुलगा सूरज उबाळे आमच्याच शाळेच्या शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि आमच्याच कॉलेजच्या सेंटरमध्ये तो मॅट्रिकची परीक्षा देत आहे, 12वीची परीक्षा देत आहे आणि त्या पायानं लिखाण करतो, पेपर लिहित आहे. म्हणून आम्ही सुद्धा पाहण्यासाठी आलो होते की बा काय चमत्कार आहे. माणसं हाताला लिहू शकत नाहीत, हा मुलगा पायानं लिहितो. सर अभ्यास 2 टाइम, संध्याकाळी 2 टाइम, दुपारी 2 टाइम, सकाळी 2 टाइम, 7 टाइम अभ्यास करतो आणि सगळं पायानं करतो सर. लिहायचं सगळं पायानं. 10वी कुठून केली तू? सर डोंगरखेडला केली, निवासी अष्टंग विद्यालय. तिथं 10वीला 64% मार्क. दुसऱ्यांना सांगण्यात मला आपलं चांगलं व्हायला ना, हात असून ते सर सांगलीत ना, आज हात असून प्लास्टर बांधून आले तर लेखी द्यायला, त्यासाठीच मी एवढं सांगतो की बिन हाताचं पेपर लिहायला येत आहे. यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. बिहारच्या बोधगया येथील महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्या, यासाठी आवश्यक कायद्यात बदल करावा अशी मागणी बौद्ध धर्मीयांकडून होती आहे. त्यासाठी आवश्यक कायद्यात बदल करावा अशी मागणी बौद्ध संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी दिल्लीमधल्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. तर या मागणी संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्र सरकारसोबत बोलणं झाल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. बोधगयामध्ये जे महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांचं आहे आणि त्या ठिकाणी जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टीमध्ये 4 बौद्ध आणि 4 हिंदू आहेत. त्याचा चेअरमन कलेक्टर असतो. तर कलेक्टर चेअरमन आता हरकत नाही आहे, पण सगळे मेंबर हे 8 मेंबर बौद्ध असावेत. त्यासाठी मी नितीश कुमार यांना भेटलेलो आहे, सम्राट चौधरी यांच्याशी चर्चा केलेली आहे, गव्हर्नरला भेटलेलो आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा आम्ही एकदा भेटलेलो आहे. आणि सगळे ट्रस्टी बौद्ध असावेत अशी आमची मागणी आहे. जर दुसऱ्यांच्या हिंदूच्या ट्रस्टमध्ये जर आमचे बौद्ध नाही आहेत, मुस्लिम ख्रिश्चनांच्या ट्रस्टमध्ये आमचे बौद्ध नाहीत, तर मग आमच्या ट्रस्टमध्ये इतर धर्माचे लोक असू नयेत. तर बोधगयेमधला हा नेमका वाद काय आहे, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या नेमक्या काय, आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 नुसार व्यवस्थापन समितीकडे ताबा आहे. बोधगया व्यवस्थापन समितीमध्ये 8 ते 9 सदस्य असतात. व्यवस्थापन समितीत बहुसंख्य सदस्य हिंदू असतात असा आरोप आहे. जिल्हाधिकारी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतात. व्यवस्थापन समितीची रचना अन्यायकारक अशी बौद्ध समुदायाची भावना आहे. तर जगातील सर्वात महत्त्वाच्या बौद्ध स्थळाचं नियंत्रण हे बौद्धांकडे असावं अशी प्रमुख मागणी आहे. हिंदू मुस्लिम धर्मियांचं त्यांच्या तीर्थक्षेत्रावर नियंत्रण असतं, मग बोधगयेवर बौद्धांचं नियंत्रण का नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. तर 1949चा कायदा रद्द करण्याची मागणी होतीये. महाबोधी परिसरातील पिंडदान, आरती असे हिंदू रीतिरिवाज थांबवावे अशी मागणी हे आंदोलनकर्ते करतायत. देशाच्या पंतप्रधानांचं कामकाज आजपासून नवीन कार्यालयातून सुरू होणार आहे. केंद्राच्या सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत देशाच्या पंतप्रधानांसाठी सेवा तीर्थ इथं नवं कार्यालय बांधण्यात आलंय.
त्याच ठिकाणाहून आता पंतप्रधान पदाचा कारभार चालवला जाईल. यापूर्वी साऊथ ब्लॉकमधून पंतप्रधान कार्यालयाचा कारभार चालत असे. ब्रिटिश काळापासूनच्या अनेक पंतप्रधानांचं कार्यालय साऊथ ब्लॉकमध्येच होतं. मात्र आता सेवा तीर्थ इथून कामकाज चालेल. पंतप्रधान मोदी आज या नव्या कार्यालयाचं उद्घाटन करतील. आता लोकसभेतून मोठी बातमी. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत सबस्टेन्सिव्ह मोशन म्हणजे विशिष्ट प्रस्ताव सादर करत त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच भविष्यात निवडणूक लढवण्यासंदर्भात त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी अशीही मागणी होतीये. तसेच भाजप राहुल गांधी यांच्या विरुद्ध हक्कभंगाचाही ठराव मांडणार आहे. तर भाजपच्या या मागणीवर राहुल गांधींनी मात्र पलटवार केलाय. गुन्हा दाखल करा, खासदारकी रद्द करा, मी घाबरत नाही असं प्रत्युत्तर राहुल गांधींनी दिलंय. नरेंद्र मोदी जी ने हमारी फूड सिक्योरिटी, हमारे किसानों को धोखा दिया है. यूएस के साथ डील करके उन्होंने कपास के किसानों को, सोया के किसानों को, सेब के किसानों को, फल के किसानों को बेच दिया है. भारत के किसान और पूरा देश जानता है कि नरेंद्र मोदी किसान विरोधी है. वो अपने मित्रों की मदद करता है. पहले भी वो काले कानून लाए थे, अब उन्होंने विदेशी ताकतों के लिए दरवाजा खोल दिया है. आप मेरे ऊपर केस डालो, गाली दो, जो भी आपको करना है करो, प्रिविलेज मोशन डालना है वो डाल दो, कोई फर्क नहीं पड़ता. मैंने पार्लियामेंट हाउस में सच्चाई बोली है. आपको सच्चाई अच्छी नहीं लगे वो दूसरी बात है. देश सच्चाई को समझता है. आप कुछ भी करना है कर लो, मैं किसानों के साथ खड़ा हूं, 1 इंच पीछे नहीं हटूंगा. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये भाकरी फिरवण्याच्या ते तयारीत आहेत. पक्ष संघटना आणि मंत्र्यांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. कोकण, पश्चिम महाराष्ट्राशिवाय अन्य भागात निवडणुकीत कामगिरी प्रभावी झालेली नाहीये. शिंदेंनी त्यामुळे 3 ते 4 मंत्र्यांचे कानही टोचलेले आहेत. जिल्हा संपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना दौरे करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका, नगरपंचायतीच्या निवडणुकांनंतर आता शिंदेंनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये भाकरी फिरवली जाते का, मोठे फेरबदल होतात का असा अंदाज वर्तवला जातोय. नेमके हे फेरबदल कुठल्या स्तरावर असणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तर या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कानही टोचलेले आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुख, नेते, सचिवांना दौरे करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. पक्ष संघटना आणि मंत्र्यांमध्येही बदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठे फेरबदल पुढच्या काही दिवसात दिसू शकतात. एकनाथ शिंदे आता नेमके कुठल्या स्तरावर हे फेरबदल करतात, नेमकी कोणाची उचलबांगडी करतात हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल. बांगलादेशातल्या निवडणुकीमध्ये भारतासाठी गुड न्यूज येते. कारण बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालंय. 300 पैकी 201 हून अधिक जागी बीएनपीचा विजय झालाय किंवा त्यांनी विजयी आघाडी घेतली आहे. भारतद्वेषी जमात ए इस्लामी या पक्षाला केवळ 72 जागांवर समाधान मानावं लागेल. बांगलादेशात मतपत्रिकेद्वारे मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे मतमोजणी अजूनही सुरूच आहे. शेख हसीनांना परत आणणं आणि भारताशी संबंध सुधारणं हा बीएनपीचा अजेंडा होता. तारिक रेहमान हे बीएनपीचे प्रमुख आहेत. तर बांगलादेशात बीएनपीच्या विजयाचा नेमका अर्थ काय आहे आणि याचा भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांवर कसा सकारात्मक परिणाम होऊ शकतो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. तर बीएनपीची सत्ता आल्यामुळे सीमावर्ती भागात शांततेची अपेक्षा करू शकतो. हिंदू अल्पसंख्याकांबाबत बीएनपीचे उदार मतवादी असे विचार आहेत. बीएनपी भारताला प्रतिस्पर्धी नाहीये तर भागीदार मानते. बीएनपी सरकार पाक किंवा चीनच्या जाळ्यात अडकण्याची शक्यताही कमी आहे. बांगलादेश सर्वप्रथम असा बीएनपीचा नारा आहे. तर पंतप्रधान पदाचा कार्यकाळ हा 10 वर्षांचा असेल असं आश्वासनही देण्यात आलेलं होतं. गरीब लोकांना थेट खात्यात पैसे जमा करण्याचं आश्वासनही बीएनपीनं दिलेलं आहे. परकीय गुंतवणुकीवर बीएनपीचा जोर होता.
तर बीएनपीचे प्रमुख तारिक रेहमान नेमके कोण आहेत तेही आपण जाणून घेऊयात. तर तारिक रेहमान हे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील जिया उर रेहमान माजी राष्ट्राध्यक्ष होते. आई खलिफा झिया या माजी पंतप्रधान होत्या. तारिक रेहमान हे 17 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. निवडणुकीपूर्वीच ते बांगलादेशात परतलेत. शेख हसीनांचं सरकार असताना 84 खटले दाखल झालेले होते. तर शेख हसीनांचं सरकार जाताच सर्व 84 खटल्यातून निर्दोष सुटलेले आहेत. आईच्या निधनापासून रेहमान हे बीएनपी पक्षाच्या प्रमुखपदी विराजमान झालेत. आता आणखी एक महत्त्वाची अपडेट. भारतानं फ्रान्सकडून आणखी 114 राफेल विमानं खरेदीचा निर्णय घेतलाय. 3,60,000 कोटी रुपयांची संरक्षण सामग्री आता घेतली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतलाय. भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी संरक्षण सामग्रींची खरेदी ही ठरू शकते. दसॉल्ट एव्हिएशन मधून 18 राफेल विमाने तयार असल्याचं आपल्याला कळतंय. 96 राफेल विमानांची निर्मिती भारतात केली जाणार आहे. पुढची बातमी. अभिनेता रणवीर सिंगला पाठवलेल्या धमकीच्या व्हॉइस नोट प्रकरणात मोठी अपडेट समोर येते. मुंबई क्राईम ब्रांचनं लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य हॅरी बॉक्सर याच्यावर संशय व्यक्त केलाय. रणवीर सिंगच्या मॅनेजरला व्हॉट्सअॅपवर 1 कोटींची खंडणी मागणारी व्हॉइस नोट पाठवण्यात आलेली होती. प्राथमिक तपासात त्या व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळत असल्याचं आढळलंय. मात्र याबाबत अधिक तांत्रिक व फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर लगेचच ही धमकी आल्याचं सांगितलं जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रणवीर सिंगच्या सुरक्षेतही वाढ झाली आहे. क्राईम ब्रांचनं 3 दिवसांपूर्वी रणवीर सिंगच्या मॅनेजरचा जबाबही नोंदवलेला आहे. या बातम्यांसोबत